महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून व्यासपीठावरील उपस्थित आपले मार्गदर्शक आदरणीय प्रभू सर, मार्गदर्शक आदरणीय सुबोधकुमार सर, सर्व सन्माननीय नवनिर्वाचित सदस्य आणि आपण सर्व सभासद बंधू भगिनींनो, यापूर्वी सूत्रसंचालन श्री वाघमारे साहेबांनी केलेलं आहे. त्यामध्ये आपणाला त्यांनी संस्थेच्या अनुषंगानं, त्याचबरोबर त्यानंतर क्रियाशील सभासद श्री संदीप सावंत यांनी आपल्या संस्थेच्या दप्तर ताबा या विषयाच्या अनुषंगानं सविस्तर माहिती आपल्या सर्वांना सादर केलेली आहेच. तरी देखील बरोबर 1 महिन्यापूर्वी दिनांक 5 ऑक्टोबर 2023 या ऐतिहासिक सभागृहाचे आपण साक्षीदार आहोत आणि या सभागृहाचं नाव आहे श्री शिवाजी नाट्य मंदिर आणि आपल्या संस्थेच्या पनवेलच्या वायाळच्या नगरीचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज नगर. आणि याच सभागृहामध्ये आपण स्वयंविकासाचा विचार आदरणीय प्रभूसाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून जो दुसऱ्या दिवशी 7 तारखेला पुन्हा मतदान केलं, मतदानासाठी आपण संपूर्ण बहुमताने जास्तीत जास्त संख्येने हजर राहिलात आणि स्वयंविकासाच्या प्रभूसाहेबांच्या विचारांना आपण जे मतदान केलं ते 7 तारखेला केलं. त्यासाठी आपली जमलेली गर्दी, सेवानिवृत्त सभासद, विशेषतः गावावरून सभासद आले होते. बऱ्याचशा सभासदांना व्याधी आहेत, रिटायर झालेले आहेत, थकलेले आहेत, मात्र त्या आपल्या ह्या 12 वर्षातली दिरंगाई, अनियमितता दूर करण्यासाठी ते प्रथमच मिळाला आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उपस्थित राहिले. मतदाना दिवशी आम्ही मतमोजणीच्या प्रक्रियेत भाग घेऊन बूथ तपासणी असेल, ज्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेल्या आहेत आणि या हंगामी गैरप्रशासन दिरंगाई करणाऱ्या व्यवस्थापनाला बदलण्यासाठी आपण जी उपस्थिती दाखवली आणि त्याचा निकाल आपल्याला दुसऱ्या दिवशी दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी मिळाला. आणि तो जो सभासदांचा जो जल्लोष होता, उपस्थित गर्दीनं जो जल्लोष केला होता, आपण स्क्रीनवर पाहू शकता. सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या आपल्या 12 वर्षाच्या दिरंगाईला, गैरप्रशासनाला जे आपण बदललं आपल्या विचारातून. ती जमलेली गर्दी, आपले आदरणीय गुरुवर्य मार्गदर्शक प्रभूसाहेब स्वतः सदर ठिकाणी हजर होते. दिवसभर त्या ठिकाणी दुपारपासून थांबले होते आणि आपलं जे मनोबल, आत्मबल त्यांनी वाढवलेलं आहे पूर्वीपासून ते आजपर्यंत. त्यानंतर निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही कोणत्याही दिवशी एक क्षणही थांबलेलो नाही. दुसऱ्या दिवशी 9 ऑक्टोबर 2023ला आम्ही सानपाड्याच्या कार्यालयात सहकारी प्रशांत घाडी यांच्यासोबत भेट दिली. सदर ठिकाणी आपल्या पूर्वीच्या कमिटीवरचे सदस्य श्री निर्मल साहेब हजर होते. संस्थेवर अजून एक प्रशासक म्हणून कामकाज पाहायला सांगितलेले श्री सिद्धेश्वर होते आणि व्यवस्थापक कचरे सदर ठिकाणी ते कामकाज करत होते. आम्ही अचानक भेट दिली, आमचे त्यांनी स्वागत केलं. आम्ही जास्त काही न माहिती विचारता काय कामकाज चालली याची माहिती घेतली आणि पुढे सहाय्यक निबंधक यांच्याकडे जाऊन संस्थेचा दप्तर ताबा आणि पुढे जी अभिप्रेत कारवाई आहे सहकारी विभागाकडून, म्हणजे नवीन निवडून आलेल्या सभासदांना निबंधकांकडून अधिसूचनेद्वारे विजयी घोषित करणे, ही जी प्रक्रिया आहे त्यासाठी आम्ही सतत हजर राहिलो. त्यानंतर पुन्हा 10 तारखेला गुरुवर्य प्रभूसाहेबांना विनंती करून त्यांना आपल्या संस्थेच्या जागेवर घेऊन गेलो. सदर संस्थेच्या जागेवर आपण आपल्या जमिनीला एक वंदन केलं, त्यांना सोबत येण्याची विनंती केली आणि आपल्या जमिनीवरचं 10 तारखेला त्यांनी वंदन केलं. आपल्याला काही दृश्य त्या दिवशीची तारीख वाईज आम्ही क्रमाने लावलेली आहेत, पाहायला मिळतील. आणि पुढे आम्ही सहाय्यक निबंधक खालापूर यांच्या कार्यालयात जाऊन जो 9 तारखेला अर्ज दिला त्याच्यावर काय कारवाई झाली त्याचा पुन्हा आढावा घेतला. त्या दिवशी कारवाई झालेली नव्हती. दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी श्री सिद्धिविनायक ट्रस्ट मंदिर यांच्या वतीने सर्व नवनिर्वाचित सभासदांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि आपल्या प्रकल्पासाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तिथले कॅम्प ऑफिसर यांनी देखील नवनिर्वाचित सदस्यांचं स्वागत केलेलं आहे. 12 ऑक्टोबर 2023 रोजी पुन्हा आम्ही जिल्हा उपनिबंधक खालापूर यांच्याकडे समक्ष हजर राहून संस्थेचं दप्तर सुव्यवस्थित ताब्यात मिळण्यासाठी, कारण संस्थेवर
15 मे 2023 रोजी स्वतः सहाय्यक निबंधक यांनीच प्रशासकाची नियुक्ती केलेली आहे त्यांच्या गैरव्यवस्थापनाबद्दल, गैरप्रशासनाबद्दल. मग अशा स्थितीमध्ये आम्हाला दप्तराचा ताबा कोण देणार, हा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. त्यांनी त्यावर जवळपास बरेच दिवस काहीच उत्तर दिलं नाही, परंतु आम्ही त्यांना जाऊन निवेदनं दिलेली आहेत. त्यानंतर दिनांक 12 ऑक्टोबर 2023, आता हे एवढं मोठं प्रशासन आपल्याला सांभाळायचं आहे, त्याची जबाबदारी आपल्याकडे आलेली आहे, त्याचा अभ्यास आपल्याकडे यायला पाहिजे. मार्गदर्शक नेहमी वारंवार आपल्याला मार्गदर्शन करतात. मुंबई जिल्हा सहकार फेडरेशनचे अध्यक्ष श्री वडेर साहेब यांच्याकडे आम्ही मान्यवरांच्या सूचनेनुसार गेलो, त्यांचं मार्गदर्शन घेतलं. संस्थेचा दप्तर ताबा, उपविधीनुसार कामकाज करण्याची कार्यपद्धती आणि संस्थेचं एकंदर कामकाज कसं चालवलं पाहिजे तुम्ही, ज्यामध्ये पारदर्शकता, सर्वसमावेशकता, जी आपली सूत्र पूर्वीपासूनचीच आहेत त्याला अभिप्रेत सगळं कामकाज आपल्याला करायचं आहे. त्या अनुषंगानं आम्ही त्यांच्याकडं जाऊन मार्गदर्शन घेतलं. मग त्या दिवशी त्यांनी आम्हाला कोऑपरेटिव्ह फेडरेशनचे सचिव श्री वडेर साहेब यांनी गृहनिर्माण डायरीसुद्धा आम्हाला एक भेट दिली. त्यानंतर आम्ही पुढे कामकाज 18 ऑक्टोबर 2023 रोजी पुन्हा मार्गदर्शक प्रभू साहेबांना सोबत घेऊन मंत्रालयामध्ये प्रथमतः सहकार मंत्री माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेबांची भेट घेतली. गैरप्रशासन, गैरव्यवस्थापन करणाऱ्या त्यांच्या सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची समक्ष तक्रार केली, निवेदन दिलं. मात्र त्यांच्याकडून तितकासा प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही. आमचा अर्ज त्यांनी घेऊन त्याच्यावर काही रिमार्क्स केले आणि खाली विभागाकडे पाठवून दिला. मात्र आम्ही राज्याचे मुख्य सचिव श्री सैनिक साहेब यांच्याकडे आदरणीय गुरुवाऱ्यांनी आम्हाला घेऊन गेले. त्यांनी आम्हाला आदरपूर्वक आश्वासित केलं की आपल्या संस्थेसाठी जो स्वयं पुनर्विकासाचा शास्त्र निर्णय 2019चा आहे, त्याच्यामध्ये जो स्वयंविकासाचा शब्द अंतर्भूत करायचा आहे, त्यासाठी मदत करण्यासाठी आम्ही मुख्य सचिवांना भेटलो, अप्पर मुख्य सचिव गृहनिर्माण यांना देखील भेटलो, अप्पर मुख्य सचिव नगररचना यांनाही भेटलो, अप्पर मुख्य सचिव सहकार व पणन यांना देखील समक्ष भेटलो. त्यांना सर्वांना समस्त निवेदन दिली. पुन्हा दिनांक 19 ऑक्टोबर 2023ला पुन्हा मंत्रालयात जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री माननीय अजित पवार साहेबांना भेटलो. संस्थेच्या पूर्वीच्या हंगामी कार्यकारिणीनं केलेलं संपूर्ण गैरव्यवस्थापन त्यांच्यासमोर ठेवलं. त्यांना ते पटलं, त्यांना संपूर्ण बाबी समजवल्या. त्यात त्यांनी आम्हाला विचारलं की आमच्याकडून काय मदत तुम्हाला अभिप्रेत आहे, की आम्हाला हे स्वयंविकासातून जायचे, त्यामुळे स्वयंविकासातून जे मिळणारे फायदे आहेत ते आमच्या संस्थेला मिळावेत. सर्व सभासद सामान्य आहेत, त्यामुळे त्यांना शासन हे फायदे देऊ शकतं, एवढीच आम्ही त्यांना विनंती केली. त्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे. त्याचा पाठपुरावा देखील आम्ही सर्व सातत्याने करत आहोत. पुन्हा आम्ही 20 ऑक्टोबर 2023 रोजी संस्थेच्या कार्यालयात गेलो. काय कामकाज चालले, संस्थेचं कार्यालय बंद होतं. दिनांक 24, 25, 26 ऑक्टोबर रोजी पुन्हा आम्ही सर्व बँकांच्या व्यवस्थापकांना पत्र दिलेली आहेत की सदरच्या संस्थेवर नवीन कार्यकारी मंडळ निवडून आलेलं असल्यामुळं आपण कोणतेही व्यवहार करू नयेत आणि नवीन येणाऱ्या कार्यकारी मंडळाला आपण सर्व बँकेचे तपशील पुरवावेत, अशी पत्र सर्व बँकांच्या शाखांना आम्ही दिलेली आहेत. त्याचप्रमाणे अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक प्रशासन जिल्हा उपनिबंधक कार्यालय डॉक्टर श्रीमती स्मिता गायकवाड यांनी 20 तारखेला आपणाला पत्र पाठवून पदाधिकारी निवडीबाबत उपस्थित राहण्याची सूचना केलेली होती. त्यानुसार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी खालापूरच्या बाजार समिती कार्यालयामध्ये आम्ही सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित राहिलो. त्यांनी पदाधिकाऱ्यांची निवड बोलवली. सर्वांनी एकमताने बिनविरोध 3 सदस्यांची निवड केलेली आहे, अध्यक्ष, सेक्रेटरी आणि खजिनदार. ही जी सभा आहे, या सभेला नियमानुसार जुन्या संस्थेची म्हणजे आपल्या संस्थेची प्रोसिडिंग रजिस्टर द्यावं लागतं. सहाय्यक निबंधक यांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना 3 पत्र दिली की प्रोसिडिंग रजिस्टर हजर करा, नवीन पदाधिकारी यांची निवड करायची आहे. त्यांनी प्रोसिडिंग रजिस्टर शेवटच्या क्षणापर्यंत दिलं नाही. त्यांच्याकडे अवेलेबल आहे की नाही हेच आपल्याला माहीत नाही. नवीन रजिस्टर बनवलं त्या दिवशी आणि नवीन प्रोसिडिंग आपलं नव्याने सुरू केलेलं आहे आणि त्या रजिस्टरनुसार आता आपण पुढे कामकाज करत आहोत. आणि त्याच कामकाजाचा पहिला भाग आम्ही पहिल्या महिन्यातच पहिली मासिक कार्यकारिणीची सभा घेतलेली आहे. दिनांक 31 ऑक्टोबर 2023 परेल येथे आम्ही एका खाजगी जागेमध्ये संस्थेचं कामकाज दररोज स्वतंत्र आम्ही एकत्र येऊन चर्चा करून पुढे कसं जायचं आहे, दप्तर ताबा कसा लवकरात लवकर आपल्याला मिळेल, या दृष्टीनं आपण कामकाज करत आहोत. आणि ते दृश्य आहे परेलचं 31 ऑक्टोबर. त्यानंतर पुन्हा 3 नोव्हेंबरला या सभेचं आपल्याला आयोजन करायचं होतं. त्यानुसार आम्ही माननीय पोलीस आयुक्त, विशेष पोलीस आयुक्त यांच्या भेटीला गेलो. त्या दिवशी कामकाज व्यस्त असल्यामुळे माननीय महोदयांची भेट झाली नाही. मात्र त्यांना आम्ही निवेदन दिलेले आहेत की आपण पालक आहात, त्यामुळे आम्हाला या संस्थेच्या कामकाजासाठी मार्गदर्शन करा.
त्यांनाही आपण निमंत्रण दिलेलं आहे. पुढे 4 नोव्हेंबर 2023 पुन्हा आम्ही सहकार तज्ज्ञांना पाचारण करून त्यांच्याकडून संस्थेचं कामकाज आदर्श उपविधीनुसार कशा पद्धतीनं करायचं आणि त्याचं मार्गदर्शन आम्ही प्राप्त करून घेतलेलं आहे. असा हा 1 महिन्यातला पूर्ण पाठपुरावा आज तुमच्यासमोर आम्ही ठेवलेला आहे. संस्थेची जे गैरव्यवस्थापन आणि गैरप्रशासन त्यांनी गेल्या 10-12 वर्षात केलेलं आहे. आपण केवळ आता प्रत्यक्षात ज्या वेळेला दप्तर ताब्यात येईल त्यावेळेला प्रत्यक्ष आपल्याला समजेल की त्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या गोष्टी नाहीत. ज्या गोष्टी नाहीत त्या पूर्ण कराव्या लागणार आहेत, त्या आपण करण्याची क्षमता ठेवलेली आहे. त्यासाठी जास्तीत जास्त सभासदांचा सहभाग त्यासाठी आपल्याला लाभणार आहोत. दरम्यानच्या काळात आम्ही MSRDCच्या कार्यालयात देखील जाऊन आलो. पूर्वीच्या कमिटीने आपल्याला 1.7 हा ITP अंतर्गत तिथे FSI असं सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात आदरणीय गुरुवार्यांना सूचना दिल्यानंतर तिथे 1.7 पेक्षाही जास्त FSI आपल्याला ऑलरेडी 2023च्या 2020च्या कॉमन DCR रूलमध्ये मिळालं आहे. आपल्याला मार्गदर्शक जास्त सांगतीलच, परंतु काही गोष्टी जाणीवपूर्वक सभासदांना माहिती न होण्यासाठी तिथल्या असिस्टंट टाउन प्लॅनर यांना सांगितलं होतं की जे सभासद येतील त्यांना 1.7च हा FSI तुमच्यासाठी आहे. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या बाबी आपल्या प्रत्येक गोष्टीत लपवण्यात आल्या होत्या. इंटिग्रेटेड टाउनशिपच्या अंतर्भूत असलेला नियमच आहे जो 50% प्रीमियम माफ आहे, तो देखील आपल्याला कधीच सांगितला नाही. ज्यांनी जो दिगावकर साहेब आम्हाला आपल्याला सांगायचे की मी शासनाकडे गेलो, मी शासनाकडून जाऊन या सवलती आणलेल्या आहेत, मात्र मुळात त्या कायद्यामध्येच त्या सवलती देय आहेत. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक सभासदाला प्रत्येक टप्प्यावर कोणतीही माहिती न देणे, मनमानीचा कारभार करणे, गैरप्रशासन करणे आणि कोणी सभासद धाडसाने विचारायला गेला तर त्याला त्याचे पैसे परत घ्या आणि तुम्ही निघून जा. आणि त्यांचं हाच त्यांचा डाव होता की जास्तीत जास्त सभासद निघून जातील, हजारभर संख्या राहिली की त्यांना काहीतरी सांगून हे संपूर्ण जागा बळकवायची, हाच त्यांचा उद्देश होता. हे जवळपास निश्चित झालेलं आहे. त्यांच्या एकूण गैरवर्तणुकी गावात गैरप्रशासन जवळपास हीच भूमिका त्यांची होती आणि ती जवळपास ते आता प्रत्यक्ष दिसून येत. त्यांनी प्रत्यक्ष दप्तर ताबा येईल त्यावेळेला त्यांनी 12 वर्षातले मिनिट्स लिहिलेत की नाही, प्रत्येक मासिक सभा घेतली की नाही, जमीन खरेदीचे मिनिट्स घेतलेत की नाही, जो खर्च केलेला आहे त्या खर्चाचे वाउचर्स अद्यावत ठेवलेत की नाही, या सर्व गोष्टींचा आपण पडताळणी करणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे चांगले सगळे उमेदवार आहेत. प्रत्येकाला आपण पोलीस खात्यात काम करत असताना कनिष्ठ वर्गातून गेलेलो आहे. प्रत्येकाला शासनाच्या विभागांची माहिती नव्हती. आपण घेत आहोत. त्या विभागांची कार्यपद्धती, यांची अंतर्गत परिपत्रक याचा अभ्यास करून आपण पुढे जात आहोत. आणि हे करत आपण आपला जे उद्दिष्ट आहे, जे आदरणीय प्रभूसाहेबांनी आपल्याला जो मार्ग दाखवला त्या मार्गावर लवकरात लवकर जाणे. त्यासाठी पहिलं संस्थेचं दप्तर अद्ययावत करणे, कारण सभासदांची निश्चिती झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार. त्यात किती विलंब होतोय, काय वेळ लागतोय, तो आपल्याला दप्तर ताब्यात घेण्यात येईल. आम्ही सभासदांना प्रत्येक वेळी अवगत करणार आहोत. त्यासाठी संस्थेचा एक चांगला ॲप आपण विकसित करणार आहोत, जेणेकरून सभासदांना यांनी 12 वर्षात जो त्रास दिला त्याच्यापैकी आपण प्रत्येक वेळेला सभासदांपर्यंत डायरेक्ट कसं पोहोचता येईल, प्रत्येकाची अडचण जाणून घेता येईल. त्यासाठी एक ॲप आपण डेव्हलप करतो आहे सॉफ्टवेअर कंपनीकडून छोट्याशा, आणि त्याच्याकडून आपल्याला सभासदाला घरबसल्या आपली माहिती सादर करता येईल. अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्या गोष्टीतून आपण सभासदांशी जवळीक साधायची आहे आणि प्रत्येक सभासदाचं म्हणणं ऐकलं जाणार आहे. यापुढे ज्या पूर्वीच्या कमिटीनं केलं तसं कार्यपद्धती आपण अवलंबणार नाहीत. आपली सहकारी संस्था आहे. सहकारी संस्थेला जे नियम आणि कायदे अभिप्रेत आहेत त्यानुसार केलं जाणार. जनरल बॉडीच्या मान्यतेशिवाय कोणताही निर्णय होणार नाही. सार्वभौम ही जनरल बॉडी आहे. आपण ठरवाल तो निर्णय होईल. आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत, बुधवारी आहेत आणि त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, आपल्या सर्वांचा विश्वास आहे. आणि मी आता त्यांना विनंती करतो, कारण त्यांच्याच भाषणाची आपणा सर्वांना उत्सुकता आहे.